हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर तुम्ही जो इतका छान अभ्यास करताय तर त्यासाठी तुम्हाला खास गिफ्ट दिलंच पाहिजे ना. ठीक आहे. तर आपला आता हे आहे वीक 3, म्हणजे आपण अर्धा टप्पा पार केला आहे. आता आपल्याला अर्धा बाकी फक्त. ठीक आहे. तर वीक 3मध्ये आपल्याला करायचं आहे जी केमध्ये भूगोल. एकदम व्यवस्थित करायचं आहे. जे बुक सांगितलं आहे त्याच्यातून एकदम प्रॉपर, जसे आपण बाकीचे मागे हिस्ट्री आणि त्याच्या आधी सायन्स केलं तसं आता आपल्याला भूगोल करायचं एकदम व्यवस्थित. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर व्होकॅब्लरीमध्ये आहे कलेक्टिव्ह नाऊन आणि ॲनिमल्सचे जे म्हणजे राहण्याचं ठिकाण किंवा त्यांचे आवाज वगैरे, हे इंग्लिश व्होकॅब्लरी आणि मराठीचे पण. शिपाईवाल्यांना पण सांगते, मराठीचे जे म्हणजे ते असतात ना, किंवा नाण्यांचं काय आवाज किंवा म्हणजे त्याला काय म्हणता, फुलांचा गुच्छ वगैरे, हे जे असतं ना समूहदर्शक नाव किंवा म्हणजे त्यांच्या आवाजांचे नाव, पानाची सळसळ, असे हे जे असतात मराठीचे पण करायचे आणि इंग्लिशचे पण करायचे. ठीक आहे. व्होकॅब्लरी झाली. त्याच्यानंतर आत्ता आपल्याला डेली क्वेश्चन पेपर करायची डेली. तर तुमचं मराठी पण याच्यात मी घेतलं नाही यावेळेस, म्हणजे मराठी पण तुमचं, तुम्ही जर डेली क्वेश्चन पेपर करताय तर मराठी पण याच्यात येणार आहे, इंग्लिश पण याच्यात येणार आहे, मॅथ पण याच्यात होणार आहे. ठीक आहे. एकदम तुम्ही जसं जास्त पेपर सोडवणार ना तसं तसं तुमचा टायमिंग बरोबर कवर व्हायला लागतो. आणि जर नसेल होत तर मी सांगते, आधी तुम्हाला लिपिकचं सांगते, मराठी, इंग्लिश, संगणक आणि जे म्हणजे बाकीचं आहे काय म्हणतात जी के, हे आधी सॉल्व करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतरचे जे आहेत 25 ते 30 ते 35 मिनटं ते तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगला द्यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे सोडवायचं आहे. हळूहळू बरोबर सवय लागेल आणि पूर्ण पेपर कवर होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही डेली क्वेश्चन सॉल्व करताय ना, ते जे तुमचं चुकतं आहे ना तर ते पॉईंट्स लिहून काढायचे. पेपर झाला की लिहून काढायचे आणि ते वाचत राहायचे. जे चुकतं आहे ते रिपीटेडली करत राहायचं. इथं एकदम बेस्ट वे अभ्यास करण्याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे करंट. मला माहिती आहे, मी लास्ट टाईम जे सांगितलं होतं लास्ट वीकला की इतकं इतकं करंट करायचं, ते तर काही पूर्ण कवर झालेलं नसणार. तर जितकं बाकी तितकं करंट ह्या वीकमध्ये करायचं आहे. ठीक आहे. तर ह्या वीकमध्ये एवढंच आहे बस. ठीक आहे. तर बाकी कसं वाटतं प्लॅनिंग सांगा. आणि व्यवस्थित चालू आहे का, होतं आहे का पूर्ण कवर ते पण सांगा. कारण मी करते, स्वतः करते हे, त्याच्यामुळे पण तुम्हाला पण सांगते. होतं आहे का नाही सांगा. ठीक आहे. आणि काही प्रॉब्लेम असेल पेपर रिलेटेड तर तो पण विचारू शकता. ठीक आहे. चलो बाय, बेस्ट ऑफ लक. हां. आणि जे आहे ना की कम्प्युटर राहतं आहे म्हणतायत ना, तर तुम्ही जर इतक्या क्वेश्चन पेपर सॉल्व करताय ना तर तुमचं कम्प्युटरचे क्वेश्चन ऑटोमॅटिकली त्याच्यातून होऊन जात आहे. कम्प्युटरचे बेसिक क्वेश्चन येत आहेत. तर त्याच्यातून तुमचे आपलं क्वेश्चन होऊन जाणार आहे कम्प्युटरचे. आणि अजूनच करायचं असेल तर MPSCचा कम्प्युटरचे जे प्रश्न असतात ना ते वाचू शकता तुम्ही. बस. चला बाय बाय.